नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आम्ही कोतवालकर या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मी प्रथमेश शिंदे. आपण आता रानामध्ये हापूस आंब्यापेक्षाही गोड असणारा एक रायवळी आंबा आहे. तो रायवळी आंबा आम्ही आडीसाठी उतरवायला चाललेलो आहोत आणि आपल्यासोबत जे आंब्याच्या झाडावर चढणार आहेत ते दर्शन होतेकर. आपल्यासोबत जे आंब्याच्या झाडावर चढून आंबे काढणार आहेत आपल्यासाठी ते आमचे दर्शनदादा उतेकर आणि सोबतच आहेत आमचे माऊली. खाली अर्णव आहे, आमचे आर्मीमॅन महेंद्र काकाही सोबत आलेले आहेत आणि आम्ही आंबे उतरवण्याचा आनंद घेणार आहोत रानामध्ये. तुम्ही या आमच्या व्हिडिओमध्ये चालू राहा. हाय अर्णव. हाय माऊली. हाय. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राइब करा. बघू नका. आता मी वर रानात आलेलो आहे, पण या रानात आल्यावर आम्हाला वाड्याचा जुना अवशेष सापडलेला आहे पडलेला. इथं कौलं दिसत आहेत वापस. वाड्याचा सांगाडा दिसतोय तुटलेला, कारण पूर्वीची लोक रानात येऊन त्यांची गुरं सर्व राहायची आणि वर रानात शेती असल्यामुळं लोक पहिले वर रानात येऊन वाडे त्यांची गुरं ढोरं सर्व रानात असायचे. रान खूप घनदाट झालेलं आहे. आता कोणी येत नसल्यामुळं वाटी राहिलेलं नाही. आंब्याच्या नजदीक आम्ही आलेलो आहे आणि तो जो वाडा पाहिला ना आपण, तो जयराम बाबांचा वाडा आहे आमच्या गावातल्या. सर्व पोरं आम्ही आता आंब्याच्या खाली येऊन थांबलेलो आहे. रानात चालत असताना आम्हाला एक हुंबराचं झाड भेटलंय. हुंबरं काय काय पिकत आलेत हे पहा, तुम्ही पाहू शकता. झूम करून दाखवतोय तुम्हाला. याला हुंबराचं झाड म्हणतात. हे कालिंदर किंवा जे रानातले प्राणी आहेत ते खाण्यासाठी त्यांना खूप आवडतं. याला हुंबराचं फळ असं म्हणतात. रानातून वाट आता खूप अवघड झालेली आहे. कोणी येत नसल्यामुळं आता रानात सगळीजण हळूहळू येतात. कोणी यायला मागत नाही आता, कारण सगळ्या लोकांनी शेती सोडून दिली. शेवटी काय आधुनिक काळात लोक सिमेंट कॉन्क्रीट किंवा रासायनिक खतायुक्त आहार खाऊ लागले. पण जो आपला निसर्ग आहे, जी आपली माती आहे, आपल्या मातीला विसरून जाऊ लागले. बघा कशी तुम्हाला खालून खालून घेऊन जातो मी वाटेने. बरोबर आपल्याला आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोचायचं आहे. याला वाट भरपूर खडतर आहे. हे आता आपण शिवच्या वाल, इथं खाली आपल्याला शिवचे वाल पाहायला मिळेल. वाट आहे तर थोडी थोडी दिसते. इथं गुरं येतात वाटतं पाणी प्यायला. जे आपण पाहताय ते डुकरांची वाट आहे. इथून डुकरं येतात वर पाणी प्यायला. हे आता आपण शिवच्या वाल्यात आलेलो आहे. अर्णव दादा कसं वाटतंय आता एवढ्या लांब आलो आपण? ही डुकराचा रस्ता आहे. हा, आणि ह्या साइडून पण इथून असं तिकडे वरती ह्या साइडला सुद्धा आहे वरती. राहतात आता नाही येऊ शकत. पाहू शकताय तुम्ही. ह्याला म्हणतात निसर्गाचं नॅचरल ऑफ गॉड गिफ्टिंग नॅचरल याला म्हणतात. खरंच सौंदर्य हे कुठेही मिळणार नाही. तुम्ही किती पैसे खर्च करून जरी गेलात तर तुम्हाला असं सौंदर्य पाहायला मिळणार नाही. रान म्हणजे आपला निसर्ग आहे. रान म्हणजे आपली माय माऊली. त्याला आपण जपलं पाहिजे. आज वनवा लावतात. वनवाही लावू नका, कारण मुक्या प्राण्यांचा जीव जातो वनवा लावल्यामुळं. कारण कसं आहे, आपली संस्कृती आहे, ह्या गोष्टी मुक्या प्राण्यांचाही जीव असतो आपल्याप्रमाणे. त्यांनाही आपण जपलं पाहिजे. चला अर्णव दादा, आपल्याला अजून आपला आंबा काही दिसलेला नाही. आता लगेच चेंज करून टाकला आपला प्लॅन. डेस्टिनेशन ऑफ आंबा. आंबा दिसतोय पण याच्यात आंबे दिसत नाहीत. आता आपण पोचलेलो आहोत. आंबा बघता बघता आपण गाणीवर आलेलो आहे. ही गाण म्हणजे आमचं एक मनाभावाचं ठिकाण.
लहानपणापासून आम्ही गेले 15 ते 16 वर्ष आम्ही या ठिकाणी येतो. सगळी मुलं मुंबईची गावची मुलं एकत्रित येऊन आम्ही इथं पार्टी करत असतो त्या ठिकाणावर. आणि ही निसर्गाची देण आहे. पार्टीकडे हा तुम्ही व्हेज बिर्याणी हा सगळी वेज करतो आम्ही सगळी. माळ घातलेली आहे, हा. माळकरी आहे, ओके व्हेजिटेरियन आहे. हे आपण आता पाहू शकताय नॅचरली एवढ्या रानामध्ये लोकांना आपण विकत पाणी घेतो, पण गॉड गिफ्टिंग जे म्हणतात ना, किंवा नॅचरली पाण्याचा झरा किती पाणी आहे पहा. प्राण्यानं कसं वेगळं आहे. प्राण्याने इथं लगेच पाणी भेटतो, आपल्याला पैसे देऊन पाणी घ्यायला. हा ला म्हणतात नॅचरल पाणी. चल याच्यात काढ, हे कपडे काढ ना. आम्हाला जे आंबे काढाय घेऊन आले ते आता सध्या आम्हाला पाणी दाखवतायत. आंबा कधी भेटेल ते आम्हाला माहिती नाही, पण पाणी तर दाखवलंय. आता आपल्याला नाही भेटायचं काय झालं? हा आणि आता आपल्याला डुक्कर भेटाय. हा वय चप्पल घेऊन जाऊ नका, वर चप्पल घेऊन जाऊ नका. पाण्यात बुडू. इकडे या बाई. जल हे जीवन आहे आपण म्हणतो. तुम्ही पाहू शकता एक फुलपाखरू, सुंदर असा फुलपाखरू पाण्याच्या आशेने या थंडगार जागेवर एवढ्या उन्हातून बसलेला आपल्याला पाहू शकतोय. त्याचं सौंदर्य हे खरंच खूप सुंदर आहे. कोवळं जीव आहे, पण रानात पहा अशी अगणित अशी आपल्याला सौंदर्य रानात या निसर्गात आपल्याला पाहायला मिळतील. पाहू शकताय तुम्ही निसर्गाची देण पाहू शकता तुम्ही. काय स्वच्छ निखळ पाणी आहे. कसं पाण्यातलं आतलं सौंदर्य तुम्हाला तुमचा चेहरा स्वतः दिसेल तुम्ही जर पाहून. हे नॅचरल पाणी कड्यातून आलेलं आहे, झऱ्याच्या माध्यमातून. पण हा एवढ्या उंच डोंगरावर असून सुद्धा पाणी कसं काय हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. रानात या, फिरत जा कधीतरी. आपला निसर्ग आहे, आपली परंपरा, आपली संस्कृती आहे. रान आज लोक बिल्डिंग बांधतायत, घरं बांधतायत, वाळू माफिया किंवा जे काही असतील ते सर्व लोक हा बंगले बांधतायत. हे सर्व लोक रानात राहतात, हा रानात राहतायत. अर्णव दादा तपस्या करतायत ओके तपस्या करतायत. देवाची. तरी पण आज निसर्गाची हानी आपणच करतोय. माणूसच माणसाची हानी स्वतः करून घ्यायला लागलाय. निसर्गाला जपा, कारण हीच आपली संस्कृती आहे. संस्कृती आहे. आपण जपलं पाहिजे. डू नॉट वेस्ट वॉटर. ओके पाणी जास्त वापरू नये. पाणीच आपलं जीवन आहे. जल आहे तो कल आहे. वा वा वा. अर्णव दादांकडून खरंच लहान पोरं काही ना काहीतरी शिकून जातात. आपण अर्णव दादांकडून ही 2-4 वाक्य ऐकले, पण ते खरंच चांगले आहेत. त्याचा अंमलबजावणी नक्कीच करा. आणि आपण इथून वरती जाऊन हे डुक्कर पक्का पाहिला. पाण्याच्या ठिकाणावर आल्यावर आम्हाला थोड्याच नजदीकच्या अंतरावर एक काहीतरी हालचाल झालेलं किंवा काहीतरी झोपताना ते दिसलं. बघा, सुंदर बघ. ते तुम्हाला आम्ही झूम करून दाखवतोय. तर ते दुसरं कोण नसून एक डुक्कर झोपलेलं आहे पाण्यात, थंड पाण्यात. इथं आंघोळ केली झऱ्याच्या पाण्यात, आणि जाऊन बघा उन्हात कसा झोपलाय तुम्ही पाहू शकता. आणि जर तुम्हाला त्याला भेटायचं असेल तर आमच्या पत्त्यावर येऊ शकता. बघा कसा तो दिसतोय झोपताना. आम्ही नक्कीच त्याला जाऊन उठवणार नाही, कारण मुक्या प्राण्यांचा आम्ही जीव घेत नाही. त्याला झोपू दिलंय आणि आम्ही पण इकडं खातोय, कारण तो जेवून झोपलेला आहे. आणि आम्ही इकडं आमची वनभोजनाची पार्टी चालली आहे. ते पहा, ते बघा सुंदर. सोड्यात पडला चाकू, आम्ही दोघं टाकू. वा. मग माऊली दादा, रानात आल्यावर कसं वाटतंय आपल्याला? बरं, व्हॉट इज युअर एक्सपिरियन्स? तुला एक्सपिरियन्स आला ना मस्त पैकी. मी तर बोलतो रोजच्या रोज इथंच या. बर, आपण राहायला येऊ इकडे, घरच बांधू आपण रानात. जागा ना म्हणून हा बांधत इथं. मग इथं कशासाठी आले तुम्ही एवढ्या वर रानात एवढ्या उन्हातून? डुकराला आम्ही आलेलो आंब्यांसाठी. बर, आंबे भेटले नाहीत, आता डुक्कर ससा हे दिसत ते. आणि आमच्या आणि एन्जॉय वगैरे करायला आलो ना आमचा. आता पाण्याच्या ठिकाणचा विसावा घेऊन आम्ही सर्वजण निघालेलो आहोत. हे पहा सौंदर्य, पहा निसर्गाचं सौंदर्य खूपच सुंदर आणि अवर्णनीय असा सौंदर्य. आमची मुलं निघालेलीत खाली आंब्याच्या शोधात. कुठून मिळतोय आंबा पाहूया. नमस्कार मित्रांनो, आपण आता जे पाहताय ते कोतवाल रेवाडी गावचा प्राण संजीवनी असणारी अशी विहीर. हे झऱ्याचं पाणी आहे. ते बघा किती सुंदर आणि स्वच्छ निखळ असं आहे. हाच पाणी संपूर्ण गाव पितो बघा. या पाण्यावर संपूर्ण गाव 12माही पाणी इथं उपलब्ध असतं. तुम्हाला पाहू शकतो ही विहीर. गावकऱ्यांचं नियोजन पहा, खूप सुंदर आणि सुरेख असतं. ही विहीर आहे आणि हे पहा, हे पाणी दिसतंय तुम्हाला. हे पाणी असं विहिरीतून येतंय, झऱ्याच्या माध्यमातून येते आणि इथं साठलं जातं. इथून साठून हे पुढं जे पाहताय आपण ते
स्वच्छ पाणी आहे. आपण हे पहा, इथून गावाला पाणी जातं. इथं पाईप टाकलेले आहेत, इथून डायरेक्ट गावातल्या टाकीत पाणी जातं. अर्णव आणि आमचा माऊली बघा पाणी स्वच्छ करतायत. पाणी तिथला पाळा पाचोळा जो घाण साठलेली आहे ती बाहेर काढतायत, कारण इथूनच पाणी गावाला जातं. ही पोरं आमची मुंबईला राहणारी पोरं आहेत, पण बघा गावाची ओढ त्यांना, निसर्गाची ओढ किती आहे. एवढ्या रानात आलेत, कारण की मुंबईची पोरं आलेत की एकदा बाहेर निघायला मागत नाहीत. त्यांचं सर्व लक्ष मोबाईलमध्ये असतं. पण आमची गावची पोरं बघा, मुंबईची पोरं बघा, शिक्षण जरी इंग्रजी माध्यमातून घेत असली तरी त्यांना आपल्या मातीशी, आपल्या संस्कृतीशी खूप आवड आहे. ती तुम्ही त्यांची सेवा बघा. अर्णव दादा आणि आमचा माऊली दादा यांच्यासाठी खरंच धन्यवाद. आपला प्रवास आता पुन्हा परतीचा घराकडे चाललेला आहे, कारण रानात येऊन सुद्धा काही जर मिळत नसेल तर आज खरंच निसर्गाची हानी आपण करतोय त्याचा एक संकेत, छोटाखानी संकेत आपल्याला मिळत आहे रानातच येऊन. कारण आपणच वनवी पेटवतोय, रान पेटवतोय, आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला काहीच मिळत नाही आज रानात. पूर्वी लोक बाजारात न जाता किंवा तालुक्याला न जाता त्यांचं सर्व जे काही राशन पाणी असेल किंवा जे रानटी पालेभाज्या, फळं, फुलं जे काही मिळतील ते या जंगलाच्या माध्यमातून, निसर्गाच्या माध्यमातून मिळाल्यावरच लोक संतुष्ट राहायची, किंवा त्यांना एवढा खर्च येत नव्हता आपला प्रपंच भागवण्यासाठी. एक सुंदर असं आमच्या गावातील एक देवस्थान, आई कालकाई मातेचं, शिवच्या वाड्यातले एक आई कालकाई मातेचं सुंदर असं मंदिर आहे. जो कोणी या गावाचा प्रवेश करतो तो या मातेचं दर्शन घेऊनच आतमध्ये जात असतो. ही आमच्या गावाची शिव आहे, याला म्हणतात शिवाची व्हाल. आणि सुंदर निसर्ग पहा, हे सौंदर्य पहा. कालकाई माते की जय. तुम्ही आता ज्यांना पाहताय ते आमचे दर्शनराव दौतेकर आम्हाला घेऊन आलेत. आम्हाला सांगतायत की आंब काढायला जाऊ, पण आणि काढतोय आम्ही हुंबर. हे हुंबराचं झाड आहे बघा. आंब काय भेटले नाहीत, पण हुंबर खूप गोड नाही आले पण गोड पकली तुम्ही. आंबा नाही तो क्या वो हुंबरी सही म्हणतात ना. आता हुंबर तर हुंबर आहे तुमरा रे, तर पकड मी जर काढतो. हा रानातला रानमेवा आहे. ही पहा, कुड्याची भाजी भेटली आम्हाला. जास्त काय नाही तरी भाजी तरी घेऊन आम्ही चाललोय. हा हे असं चोलायचं. हा, तंबाखू मळतो तसं चोलायचं. या रानमेवा बाहेर येतो त्याच्यातून आणि खायचं असतं. आता टेस्ट बघ, आता गोड लागणार तुला. कसं वाटतं अर्णव? अरे ते चांगलं असतं शरीराला. अरे जीवनसत्व मिळतात त्याच्यातून. काय असतं काय याच्यात? हा, पौष्टिक आहे ते. म्हणजे असतं काय? अरे असतं म्हणजे आता ते गुगलला जाऊन सर्च कर, काय काय विटॅमिन्स असतात, काय काय हे असतं. हा, व्हॉट इज द सर्च काय करायचं? व्हॉट इज द बेनिफिट ऑफ हा फिग म्हणतात त्याला. ओके, नाही तर हुंबर टाकलास तरी येईल. काय खाताय अर्णव तुम्ही? आम्ही करवंद खातोय. करवंदामध्ये आपल्याला करवंद पौष्टिक असतात. बर, अजून त्यांचा रंग कसा असतो? यांचा रंग काळा असतो. हा, जर जेव्हा ते कच्चे असतात तेव्हा त्यांचा रंग असा असतो. दाखवा बरं. पिवळा असतो का हिरवा असतो? हिरवा. आणि ते कोण कोण खाऊ शकतं करवंद? करवंद सगळे खाऊ शकतात, प्राणी सुद्धा खाऊ शकतात. बर, मग काय मिळतं करवंदापासून? एनर्जी. चटणी बनवतात का तुमच्याकडे करवंदाची? हिरव्याची बनवतात. हे बघ, हे जेवढं झाड आहे ना, हे ते बाजार बिस्कीचं झाड आहे. हा, समजलं? हे आपण पाहताय ते बाजार बेटकीचं झाड आहे. हे संपूर्ण झाड पहा. इथं शिवाच्या वाटेत तुम्हाला आढळून येईल. तुम्ही जर आलात इथं कधी. याच्यावरती फळं येतात, हा ती खूप गोड असतात. हा, बाजार बेटकी जी फळं येतात ती खूप गोड आणि खाण्याच्या योग्य असतात. काय? कारण की हे निसर्गाची देण आहे. हे फक्त रानातच पाहायला मिळतं. आलं नाही यावर्षी. हा, यावर्षी आलं नाही. आपण आलो आता शिवच्या हालत. इथून खूप पावसाळी जेव्हा पाऊस सुरू होतो ना, तेव्हा इथलं सौंदर्य, निसर्ग खूप बघण्यासारखा आणि डोळ्याला
इथं छोटे खाणी एक धबधबा वॉटरफॉल पण पडत असतो. हा यांना म्हणतात मावळा. मावळे बघा कसे चढतायत वरती. गड सर करायचा म्हटल्यावर असंच चढावं लागतं. हिरकणी जेव्हा गडावरून खाली आली तेव्हाच असे टप्पे होते, खूप कष्ट होते. पण म्हणतात संकटावर मात केली तरच यश लाभतं. मदत केली पाहिजे, एकमेकाचा हे करू अवघे धरू सुपंत. आता पुढे जो आपल्याला टप्पा आहे तो आपण पाहूया. हे पहा, भर उन्हाळ्यात आपल्याला वाहत पाणी दिसते. तेच बोलतो तुला बघ. हे दगड पडले त्याच्यामुळे ना. तिथलं पाणी बघ, तिथलं समोरचं बघितलं त्या तो आपण तिथं तोच पाणी आहे तो वरचा. चल मोठा पवार बघून. आता काय त्याच पाणी पहा कसं कातलातनं पाणी येतोय. आणि हे सर्व पाणी कोतोल रेवाडी गावाला जातं. ही प्राण संजीवनी आहे कोतोल गावाची. आणि ह्याच्यावरच बारमाही पाणी आम्हाला मिळत असतं गावाला. पाणी बघ ना दगडामधून निघतंय. अरे बघ ना, पाणी एवढा चालू आहे म्हणून. म्हणजे दर्शन आपल्याला ती फक्त एकच दिवस साफ करायचे आहे. हो वरची. आपण ह्याच्यावरती आपण काय ठेवायला पाहिजे. मातांची माता, पवित्र असणारी गोमाता. पहा आपल्याला या कडक उन्हात आम्ही रानात असताना त्यांनाही ह्या झऱ्यातून, या प्राणसंजीवनी असणाऱ्या या कातलातून येणाऱ्या पाण्याच्या झऱ्यातून त्यांनाही थोडंसं जीवनदान मिळतं. खरंच त्यांच्यामुळंच आपण आहोत आणि ह्यांना आपण जपलंच पाहिजे. पाण्याचं रक्षण करा, रानात वनवे लावू नका. खरंच रान जपा. बिकॉज नेचर इट्स युअर गॉड टू सेव्ह इट. गाईज तुम्ही बघत असाल कुठल्या तरी छोट्या प्राण्याला मारलेलं आहे. हे रानात आल्यावर आपल्याला हे हाडं सापडलीत. कारण आता तरी भेकराची आहे. बेकराचे पाय आहे ते. भेकराचे म्हणजे आपला हे हाडं आहेत बघा. अशी चांगली सावलीत कोणीतरी प्राण्यांनी किंवा कोणीतरी आणून ठेवलेले खाल्लेले आहेत ते आपल्याला दिसू शकतात. पाहू शकताय आपण. हे पाहताना तुम्हाला एक संदेश सांगतो की प्राणी मात्रांवर दया करा. कारण कसं आहे, आज आपण डोंगर पोखरतोय, वनवे लावतोय, झाडं कापतोय, आपण मोठमोठ्या इमारती, बिल्डिंग, कंस्ट्रक्शन वाढलंय. पण आज ज्यांचं जे रान आहे, ज्यांचं जे हक्काचं घर आहे, आपण त्यांनाच त्यांच्या घरातून बाहेर काढतोय. ह्याचं पातक आपल्याला लागतंय. प्राणी मात्रांवर दया करा. खरंच प्राण्यांना जपा. हा संदेश या व्हिडिओच्या माध्यमातून एक तुम्ही घेऊन जाऊ शकता. निसर्गाचा आनंद, निसर्ग जपायला शिका. गाईस, आता आम्ही आमच्या गावाकडे वापस आलेलो आहे. आम्ही आंब्यांसाठी गेलेलो आणि रानात फिरायला इकडून या रानात पण फिरायला गेलेलो. पण काय रानात काय आम्हाला मिळालं नाही. पण असेच आमचे व्हिडिओ येतील, पाहत राहा तुम्ही. कारण आमच्यासोबत 2 तरुण आहेत. करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा आमचा चॅनल आम्ही कोतवाल. ओके, थँक्यू.